आज तुम्हाला जो गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे वांगीची गोष्ट. एकदा माझे बुवा आणि त्याची बायको, माझे बुवा जो आहे ना ते सकाळी जो आपला बाजार असतो ते सगळे काम करून येते, कारण त्यांचं घर खूप दूर एका गावात, म्हणजे ते एका छोटस घरात राहत होते, पण त्यांच्या घर कसं होतं ना. तर एक दिवस त्यांची बायको म्हणते की अजून खूप दिवस झाले आपण वांगीची भाजी कधी खाल्लीच नाही, तुम्ही आज वांगीची भाजीसाठी वांग घेऊन येतात का? ते म्हणजे बुवा म्हणतात की हो, मी घेऊन येतो येताना. तर मग एक शेत झालं, दुसरं शेत झालं, असं करता करता शेत दिसतं त्यांना. तर ते बुवाला म्हणतो, हे बुवा, अहो मी बुवा, पण तिथे कोणीच नव्हतं त्या शेतात. मग त्यांच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली की मग आपण या झाडालाच विचारलं तर मग ते म्हणू लागले, झाडा ए झाडा. तर मग तिथे जो लागलेले जो होते ना मग ते तोडले आणि घरी घेऊन आले आणि आपल्या बायकोला दिले. आणि मग वांग मिळालं, बरोबर वांग भरीत त्यांनी खाल्लं आणि ते आरामसे झोपून गेले. तर दुसऱ्या दिवशी बायको परत म्हणू लागली की ते वांग चांगले होते म्हणून अजून तुम्ही आज वांग घेऊन येतात का? तर मग ते म्हणतात, बरं बरं मी घेऊन येतो. तर ते पुन्हा निघाले, तर शेतात पोचले. तर मग ते म्हण तर मग ते परत हे झालं आणि मग ते परत वांगीत होता. परत आणून देतात, यावेळी लोणी, दही, वांग, हे सगळं गाजर हे सगळं चिरून ठेवलं होतं, कापून ठेवलं होतं. मग वांगीचं भरीत आणि खाऊन झोपले. मग तिसऱ्या दिवशी ते शेतकऱ्याचा जो मालिक असतो ना बुवा, तो आला. त्याला संशय आला, शंका की कोणीतरी आपली वांग चोरून नेत आहे. मग त्याने ठरवलं की बघायचंच कोण आपली वांग चोरते ते. मग ते वांग्याच्या झाडापाशी लपून बसले. तर म्हणजे बुवा तिथे आले आणि म्हणू लागले, झाडा ए झाडा, मला 25 वांग दे. तर ते जसं वांग दो ना बुवा तिथे येतात, म्हणजे शेताचं माळी, आणि तो म्हणजे बुवाचा हात खट्ट पकडून घेतो. तर म्हणतो, ए चोरा, वांग चोरतोस का? तर मग बुवा म्हटले, ए चोरले थोडे नाही, झाडाला विचारूनच तर घेतोय. मग बुवा म्हणतात, अरे चोरा, कधी बोलतं का? तूच बोलतो आणि मलाच फसवतोस. थांब तुला आत्ताच आणि शिक्षा करतो मी. तर मग ते म्हणजे हात पकडून त्याला ओढत एक विहीर पाशी घेऊन येतात. मग त्याचे कमरेला एक मोठी दोरी बांधतात आणि देतात विहिरीमध्ये सोडून. मग ते म्हणतात, ए विहिरी, माझ्या बुवानं बोलवू का 3-4 बोलव. तर मग ते म्हटले, 3-4 काय, 10-12 बोलवतो. मग ते पूर्ण करणं. तर मग असे ते करू लागले.
मग बजरंगचं नाका तोंडात पाणी शिरलं. तो घाबरला. तर मग ते म्हणते बुवा माझं चुकलं रे, आता मी कधी वांगी चोरणारच नाही. मग ते दोरीने त्याला बाहेर काढतात आणि मग थोडंसं वांगी घेऊन घरी पाठवतात. आणि मग ते घरी येतात आणि म्हणतात की हे घे, हे वांग आणले, आता मला काही वांगे वापस मागू नकोस. आणि वांग भरीत खाऊन ते मग त्यांनी कधी वांग ना चोरीचं शपथ घेतली. मग वांग भाकरी खाल्ली आणि आरामशीर ते झोपून गेले. अशी होती वांगीची गोष्ट. बाय.